मित्रांनो, कोपल्यान चालकाला आणि JCB चालकाला किती खडतळ कामे करावे लागतात आणि ते काम केव्हा केव्हा त्यांच्या जीवाशीही बेततात। असाच एका कोपल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ कुठला हे माहिती नाही, पण व्हिडिओवरून दिसते की हा बाहेर देशातला आहे। एका शहराच्या रोडवरती केबल टाकण्याचं काम चालू होतं। कोपल्यांद्वारे तिथे गड्डा खोदणे चालू होते। कोपल्यान मशीन चालक आणि कंपनीचे 3-4 माणसं त्या गड्ड्याच्या शेजारी उभे होते। त्या कोपल्यान चालकाला आणि त्या कर्मचाऱ्यांना तिथे माहिती नसते की इथे खाली पाण्याची भली मोठी पाईपलाईन गेलेली आहे आणि त्या कोपल्यान चालकाच्या हातून चुकीने ती पाईपलाईन फुटते। आणि मित्रांनो, आपण बघू शकता कशा प्रकारे तुफान आलेला आहे त्या पाईपलाईनने। त्या पाईपलाईनचा एवढा पाण्याचा प्रेशर आहे की तिथे मोठा धबधबा सुरू झालेला आहे। मित्रांनो, ते कर्मचारी 4-4, 5-5 फूट त्या पाण्याच्या प्रेशरनं उडले गेलेले आहे साईडला। आपण बघू शकता एक कर्मचारी आपल्याला फक्त इकडे पडताना दिसतोय, बाकीचे कर्मचारी कुठे गेले ते दिसत नाहीये। ते पाण्याच्या बरोबर वाहले की काय? मित्रांनो, आपण बघू शकता पाण्याचा प्रवाह किती जोरात आहे की ते साईडला लागलेले आणि तिथून लवकरच पळवला आणि JCB आणि कोपल्यानवाल्यालाही आपलं कोपल्यान मशीन मागे घ्यावं लागलं। पाण्याचा एवढा प्रेशर आहे मित्रांनो, आपण बघू शकता कशा प्रकारे त्याने शेजारची भिंतही पाडून टाकलेली आहे आणि त्या रोडवरती एवढा पाण्याचा प्रवाह जोरात चालू आहे की कशी तिथे नदीचा उगम झालेला आहे। मित्रांनो, 3-4 कर्मचारी कुठे गेले हे आपल्याला व्हिडिओमधून नंतर दिसलेच नाही। मित्रांनो, आपण बघू शकता किती मोठ्या दुर्घटनांना या कर्मचाऱ्यांना सामना करावा लागतो। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत। एका युजरनं म्हटलं आहे, कंपनी कर्मचाऱ्यांचं आयुष्य किती खडतळ असतं ते आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळालेलं आहे। तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलेलं आहे, पाण्याचा एवढा प्रेशर आहे की 3 कर्मचारी